या देशातील सर्व बहुजन समाज, स्त्री पुरुष, कष्टकरी सन्मानाने स्वाभिमानाने जगावे यासाठी ज्या ज्या महामानवांनी विचार दिला, कार्य केलं, त्यांच्या विचारांना आणि कार्याला सर्वप्रथम अभिवादन करतो। आज या ठिकाणी मुक्ता साळवे साहित्य परिषद आणि अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं आज या ठिकाणी विशेष साहित्य संमेलन होत आहे। हे विशेष साहित्य संमेलन होत असताना या साहित्य संमेलन उपस्थित असलेले सर्व श्रोते, उद्घाटक, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे या सर्वांचं मुक्ता साळवे साहित्य परिषदेचा संस्थापक या नात्यानं मी सर्वांचं स्वागत करतो। हा कार्यक्रमाचं संयोजन करीत असताना आमचे संयोजन समितीचे अध्यक्ष हनुमंतजी साठे जे आंबेडकरी चळवळीतील नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली या संयोजन समितीने कार्य केलं। तसेच आजचा जो कार्यक्रम होत आहे तो कार्यक्रम होत असताना ज्यांच्या कल्पकतेतून हा संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन उभं राहिलं ते मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष आणि चळवळीतील धडाडीचे नेतृत्व आमचे चळवळीतील सहकारी मित्र अविनाशजी बागवे हे आज स्वागताध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या कार्यक्रमाचं संयोजन झालेलं आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमाचे आणि संयोजन समितीचे निमंत्रक, सचिव आणि या सर्वांच्या सहकार्यातून अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलन या ठिकाणी होत आहे। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असलेले माझे गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे, तसेच लहुजी साळवे समितीचे आणि ट्रस्टचे अध्यक्ष आणि जमलेल्या सर्व मान्यवरांनो, खरं तर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं होत असताना नेमक्या कोरोनाच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊंचं जन्मशताब्दी वर्ष आलं आणि कोरोनाच्या परिस्थितीमुळं कोणालाही प्रत्यक्षात कार्यक्रम घेता नाही आला आणि प्रत्यक्षात कार्यक्रम घेता नाही आला। परंतु आता कोरोनाचा कालखंड संपुष्टात आलेला आहे आणि हा कालखंड संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये एक सांस्कृतिक घुसळण करावी लागेल। अण्णाभाऊंच्या विचार व्यवहारावरती आपल्याला चर्चा घडवून आणावी लागेल। या उद्देशाने अण्णाभाऊ साठे साहित्य संस्कृती संमेलनाचं आपण आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले अर्जुन डांगळे सर यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो पहिला अण्णाभाऊंच्या साहित्याचा निवडक वाङ्मय आहे त्या निवडक वाङ्मयाचे संपादक मंडळाचे निमंत्रक अर्जुन डांगळे सर आहेत आणि त्यांनी त्या अण्णाभाऊंच्या निवडक वाङ्मयामध्ये जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्या प्रस्तावनेमध्ये अण्णाभाऊंच्या अनुषंगानं तोपर्यंत नेमका अण्णाभाऊंचा विचार, व्यवहार, दृष्टिकोन ह्या सगळ्यांच्या संदर्भात थोडासा विस्कळीतपणा होता। परंतु अर्जुन डांगळेंनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये जो अण्णाभाऊंकडे बघण्याचा एक दृष्टिकोन दिला आणि त्या दृष्टिकोनामुळं अण्णाभाऊंच्याकडं, त्यांच्या साहित्याकडं, त्यांच्या विचारांकडं, त्यांच्या व्यवहाराकडं बघण्याचा दृष्टिकोन या महाराष्ट्राला मिळाला। हे त्यांचं अण्णाभाऊंच्या साहित्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं योगदान आहे की महाराष्ट्राला अण्णाभाऊंकडे बघण्याचा एक दृष्टिकोन मिळालेला आहे। त्यानंतर विश्वास पाटील ज्येष्ठ कादंबरीकार आहेत की ज्यांनी अण्णाभाऊंच्या ज्या आयुष्याची जी परवड झाली त्या परवडीला अनुसरून त्यांनी अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान हे नुकतंच एक संशोधित पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे की अण्णाभाऊंचं आपण जे म्हणतो की अण्णाभाऊ साठे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं। म्हणजे चित्रपटाच्या, साहित्याच्या, संस्कृतीच्या, पोवाड्याच्या अशा सर्व क्षेत्रामध्ये अण्णाभाऊंचा वावर होता। परंतु चित्रपट क्षेत्रामधलं अण्णाभाऊंचं जे योगदान आहे, जे सहभाग आहे, जो सक्रियता आहे, तर त्या चित्रपट क्षेत्रातल्या सक्रियतेच्या अनुषंगानं आणि इप्टाच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे काम केलं आणि देशव्यापी संघटना असणारी इप्टा, त्या इप्टाचे अण्णाभाऊ साठे अध्यक्ष होते की ज्या इप्टामध्ये देशातले नामवंत साहित्यिक, गीतकार, कलावंत इप्टामध्ये होते आणि त्या इप्टाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णाभाऊ साठे होते। तर हे जे मूलभूत असं संशोधन आहे
ते मूलभूत संशोधन कादंबरीकार विश्वास पाटील त्यांनी अण्णाभाऊंच्या दर्दभरी दास्तानमध्ये मांडलेलं आहे. आणि एक वेगळं अण्णाभाऊंचं जे योगदान आहे ते वेगळ्या योगदानाला त्या साहित्याच्या माध्यमातून पुढे आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. अशी महत्वाची लोक आज अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला लाभलेले आहेत. तर त्या दोघांचंही मी या संमेलनाचा मुक्ता साळवे साहित्य परिषदेचा संस्थापक या नात्यानं मी त्यांचं स्वागत करतो. अण्णाभाऊंचं साहित्य संमेलन होत असताना आज या ठिकाणी आपण सर्वजण अण्णाभाऊंच्या विचारांवरती व्यवहारावरती काम करणारे कार्यकर्ते आहोत. परंतु या महाराष्ट्रामध्ये जी एक साहित्य संस्कृतीची जी चळवळ आहे ती साहित्य संस्कृतीची चळवळ सुद्धा आपल्या सर्वांना समजून घेतली पाहिजे. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन केलं जातं, दुसऱ्या बाजूला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी साहित्य संमेलन आहेत, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन आहेत, आदिवासी आहेत, मुस्लिम मराठी आहेत, विद्रोही आहेत, अशी सगळी साहित्य संमेलनं महाराष्ट्रामध्ये भरवली जातात. ही संमेलनं वेगळी का आहेत तर त्या मागची सुद्धा कल्पना, त्या मागचा संकल्प आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आम्हाला अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन का भरवावं लागतं तर हे साहित्य संमेलन भरवण्याची संकल्पना ही आजची नाही, तर ती या पुणे शहरामध्ये ज्यावेळेस महादेव गोविंद रानडे यांच्या नेतृत्वाखाली पहिलं साहित्य संमेलन या पुणे शहरामध्ये होत होतं, म्हणजे आजच्या अखिल भारतीयांचे जे पूर्वसुरी आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस पहिलं साहित्य संमेलन होत होतं त्यावेळेस त्यांनी त्या साहित्य संमेलनाचं निमंत्रण घेऊन महात्मा ज्योतिबा फुलेंकडे गेले. जे महात्मा ज्योतिबा फुले आपले पूर्वसुरी आहेत त्या महात्मा ज्योतिबा फुलेंकडे गेले आणि महात्मा ज्योतिबा फुलेंना सांगितलं की तुम्ही आमच्या साहित्य संमेलनाला या. तुम्ही जर आमच्या साहित्य संमेलनाला आलात तर बरं होईल, चर्चा होईल. त्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं की तुमचं साहित्य संमेलन हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचं साहित्य संमेलन आहे. तुमच्या साहित्य संमेलनाचा आमच्या जगण्या मरण्याचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. हे महात्मा ज्योतिबा फुलेंचे उद्गार आहेत. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की तुमचं साहित्य संमेलन हे उच्च जातीयांचं आणि भांडवलदारांचं विचारांना व्यवहाराला वाहिलेलं आहे. आमच्या साहित्य सभा आम्ही सेपरेट भरू, आमच्या ग्रंथकार सभा आम्ही सेपरेट भरू, असं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा विचारांचा वारस घेऊन आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज साहित्य संमेलन होत आहेत. म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंचे आम्ही पूर्वसूर्य आहोत. हा महात्मा ज्योतिबा फुले आमचे पूर्वसूर्य आहेत. त्यांच्या विचारांना अनुसरून आम्ही महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलन घेत आहोत. मुक्ता साळवे साहित्य परिषदेच्या वतीने 4-5 साहित्य संमेलन आम्ही या महाराष्ट्रामध्ये घेतली. आणि आज अण्णाभाऊंचं साहित्य संमेलन घेत असताना जी एक सांस्कृतिक चळवळीची जी गरज असते की सांस्कृतिक चळवळ ही अतिशय महत्वाची असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना सांगून ठेवलेलं आहे की राजकीय क्रांती करायची आहे आपल्या सर्वांना, परंतु राजकीय क्रांती करत असताना राजकीय क्रांतीची पूर्वअट काय असते? राजकीय क्रांतीची पूर्वअट ही सांस्कृतिक क्रांती असते. आणि ती सांस्कृतिक क्रांती ही सगळ्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं, सांस्कृतिक चळवळीच्या निमित्तानं आपल्याला करायची असते. सांस्कृतिक चळवळ ही माणसाची जनमन पेटवण्याची काम करते. आणि एकदा तुमच्या विचारांनी लोक उभी राहिली त्यानंतर राजकीय क्रांती होत असते. त्यामुळं ही राजकीय क्रांती होण्याची पूर्वअट ही सांस्कृतिक चळवळ असते. आणि ती सांस्कृतिक चळवळ जनमनामध्ये समतेचे विचार पोचवण्यासाठी आपण साहित्य संमेलनाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये या सांस्कृतिक चळवळीमध्ये आपण पाहत आहोत की या ठिकाणी जे साहित्य संमेलन होत असतात त्या साहित्य संमेलनामध्ये आणि साहित्याचे मूल्य काय असतात? जे जे लिखित साहित्य आहे ते साहित्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रुजवलेलं जातं. म्हणजे जे जे साहित्यिक लिहित नाहीत किंवा जे साहित्यिक आहेत ते साहित्यिक नाहीत असं एक न्यूनगंड दिला जातो. परंतु आम्हाला हे माहीत आहे की आम्हाला या देशामध्ये लिहिण्याचा वाचण्याचा अधिकारच नव्हता. त्याच्यामुळे लिखित साहित्य आहे तेच केवळ साहित्य आहे याच्यावर आमचा अजिबात विश्वास नाही. म्हणून आम्ही मुक्ता साळवे साहित्य परिषदे या वतीने जे पहिलं साहित्य संमेलन भरवलं तर त्या पहिल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आमच्या या सरूबाई वाघमारे होत्या. कोण सरूबाई वाघमारे? ज्या सरूबाई वाघमारे हे औपचारिकरित्या कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाही, परंतु चळवळीमध्ये सक्रियपणे काम केल्यानंतर आज सरूबाई वाघमारेंनी चळवळीच्या माध्यमातून एक विचार घेतला, जडणघडण झाली आणि त्या सरूबाई वाघमारेंनी जवळपास चळवळीची 100 गाणी लिहिलेली आहेत. ह्या सरूबाई वाघमारे की ज्या मौखिक परंपरेच्या साहित्यिक आहेत,
त्या मौखिक परंपरेचा साहित्यिक असलेला सरूबाई वाघमारे यांना आम्ही या महाराष्ट्रामध्ये साहित्य संमेलनाचं अध्यक्ष केलं. अण्णाभाऊंचं कार्य देखील काय आहे? अण्णाभाऊ साठे सुद्धा औपचारिकरित्या कोणत्याही प्रकारचं शिक्षण झालेलं नाही, परंतु अण्णाभाऊ साठे त्यांच्या विचारातून, व्यवहारातून, कृतीतून त्यांना जो दृष्टिकोन मिळाला, ज्या चळवळीमध्ये सक्रिय असल्यामुळं अण्णाभाऊंना जो दृष्टिकोन मिळाला, त्या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंचं साहित्य फुलत गेलं आणि वाढत गेलं. जे साहित्यिक हजार असतात, परंतु अण्णाभाऊंचं साहित्याचं वैशिष्ट्य सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की साहित्यिक भरपूर असतात, परंतु अण्णाभाऊंच्या समकालीन असणाऱ्या सर्व साहित्यिकांमध्ये एक ठरलेले विषय होते महाराष्ट्रामध्ये. विषय कोणते असायचे? एकतर विनोद, प्रेम आणि निसर्ग, या 3 गोष्टीवरती साहित्यिकांचा जोर असायचा. आणि संपूर्ण मराठी साहित्य या 3 विषयाच्या पलीकडं कधीही गेलं नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यामध्ये सर्वात पहिले असे साहित्यिक अण्णाभाऊ साठे आहेत की ज्यांनी ह्या सगळ्या मर्यादा तोडून टाकल्या. ह्या मर्यादा तोडून टाकल्या आणि अण्णाभाऊंनी मराठी साहित्यामध्ये सिद्ध केलं की जे शोषित आहेत, वंचित आहेत, कष्टकरी आहे, हमाल आहे, स्त्रिया आहेत, ह्या सगळ्यांच्या जगण्या मागण्याचा जो संघर्ष आहे ते सुद्धा साहित्य आहे. हे सर्वात पहिलं मराठी साहित्यामध्ये कुणी दाखवून दिलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी दाखवून दिलेलं आहे. जे मराठी साहित्य एक डबक्यासारखं झालं होतं, जे साचलेलं होतं, त्या मराठी साहित्याला प्रवाहित करण्याचं काम कुणी केलं असेल, त्या मराठी साहित्याला तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. म्हणजे या मराठी साहित्यात सर्वप्रथम जे नाविन्य आलं, शोषित, वंचित, कष्टकरी, डोंबारी, अशा सगळा जो शोषित वंचित समूह आहे त्यांचं जगणं सुद्धा साहित्याचा भाग होऊ शकतं, हे सर्वात पहिलं अण्णाभाऊंनी सांगितलेलं आहे. म्हणून अण्णाभाऊंनी जे साहित्य निर्माण केलं, जे शोषित वंचित कष्टकऱ्यांची बाजू घेऊन लढणारं होतं, जे समतेचा विचार व्यवहार सांगणारं होतं, परंतु एवढं साहित्य निर्माण केल्यानंतर सुद्धा इथली जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेने अण्णाभाऊंना नेहमीच अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला. आणि अण्णाभाऊंना अनुलेखाने मारलं. अण्णाभाऊ साठेच एका कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये उल्लेख करतात. अण्णाभाऊ म्हणतात, या महाराष्ट्रामध्ये एक कुसुमावती देशपांडे नावाची महिला आहे, तर त्या महिलेने काय केलं की आधुनिक कादंबरीचे शतक नावाचा एक ग्रंथ संपादित केला. तो ग्रंथ संपादित करत असताना त्याच्यामध्ये अण्णाभाऊंचा साधा उल्लेख सुद्धा केला नाही. अण्णाभाऊ साठे या ठिकाणी खंत व्यक्त करतात आणि म्हणतात की मी काय केलं होतं, मी कुणाची बाजू घेतली, असं अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी खंत व्यक्त करतात. अण्णाभाऊंनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये शोषित वंचित कष्टकऱ्यांची बाजू घेतली आणि या साहित्य फुलवण्याचं काम केलं, साहित्यामध्ये नायकत्व देण्याचं काम केलं. परंतु या इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने अण्णाभाऊंना अनुलेखाने मारण्याचा प्रयत्न केला. म्हणून आज काळाचा महिमा बघा की आज आम्हाला त्या कुसुमावती देशपांडेंचं नाव अण्णाभाऊंमुळे घ्यावं लागते. आणि आज कुसुमावती देशपांडे या इतिहास जमा झाल्या, परंतु साहित्याच्या क्षेत्रामध्ये आज अण्णाभाऊंचं नाव अजरामर झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. साहित्याच्या क्षेत्रात अजरामर झालेले आहेत अण्णाभाऊ. आणि अण्णाभाऊंच्या साहित्याच्या माध्यमातून, त्यांच्या विचाराच्या माध्यमातून, त्यांच्या व्यवहाराच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे काम केलेलं आहे, जे शोषित वंचितांची बाजू घेतलेली आहे, ते शोषित वंचितांची बाजू मराठी साहित्यामध्ये सर्वात प्रथम. साहित्याचं हे वैशिष्ट्य सुद्धा आहे की एका बाजूला आपण बघतो या देशातल्या ज्या शोषणाच्या संस्था आहेत, जात असेल, वर्ग असेल, स्त्री दासी असेल, अण्णाभाऊंच्या साहित्याचं वैशिष्ट्य हे आहे की अण्णाभाऊंच्या साहित्यात आपल्याला जातीय संघर्ष सुद्धा दिसतो. सापळा, उपकाराची फेड, विटू महार, अण्णाभाऊंच्या साहित्यात जातीय संघर्ष सुद्धा दिसतो. अण्णाभाऊंच्या साहित्यात वर्गीय संघर्ष सुद्धा दिसतो. आणि अण्णाभाऊंचं सर्वात महत्वाचं जर योगदान असेल तर इथल्या महाराष्ट्रामध्ये जे मराठी साहित्य अण्णाभाऊंच्या समकालीन सर्व साहित्यिकांचं जर बघितलं तर स्त्रियांचा उल्लेख हा शोभेच्या बावल्या म्हणून अण्णाभाऊंच्या समकालीन सर्व साहित्यामध्ये असायचा. स्त्रिया म्हणजे पुरुषाच्या सोबतीला असणाऱ्या किंवा बागेत बसलेल्या किंवा त्यांच्या फक्त वर्णन करणारं साहित्य मराठी साहित्यामध्ये असायचं. परंतु ह्या मराठी साहित्यात सर्वात पहिले अण्णाभाऊ आहेत की त्यांनी त्यांच्या सर्व मराठी साहित्यामध्ये, कथामध्ये, कादंबऱ्यामध्ये स्त्रियांना मानाचं स्थान देण्याचं काम मराठी साहित्यात जर सर्वात पहिलं केलं असेल तर ते अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणच्या स्त्री दास्याच्या विरोधात सुद्धा अण्णाभाऊंचे विचार आहेत. तर हे विचार अण्णाभाऊंचे आपल्याला सर्वांना समजून घ्यावे लागतील की अण्णाभाऊंनी त्यांच्या कालखंडामध्ये आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या देशात समता निर्माण व्हावी म्हणून लढले. या देशातल्या फॅसिस्ट शक्तींच्या विरोधामध्ये
अण्णाभाऊ साठे लढले आणि हे फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात लढत असताना त्यांचा जो विचार व्यवहार कृती आहे ही नेहमी समतेसाठीची राहिलेली आहे. आज देखील अण्णाभाऊंचं साहित्य संमेलन घेत असताना आपल्याला समजून घेतलं पाहिजे, या देशात ज्या जातीवादी शक्ती सत्तेवरती आलेल्या आहेत, ज्या फॅसिस्ट शक्ती सत्तेवरती आलेल्या आहेत, त्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान दिलं आणि आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावरती जगण्याचं बळ दिलं, अधिकार दिला, ते भारतीय संविधान मोडीत काढायचं आणि या ठिकाणी मनोवादी व्यवस्था तयार करण्याचं कारस्थान या देशातल्या फॅसिस्ट विचारांच्या शक्तींचं चालू आहे. आणि आज अण्णाभाऊंचं साहित्य संमेलन घेत असताना केवळ अण्णाभाऊंच्या आमच्या आहेत म्हणून साहित्य संमेलन घेऊन आपल्याला भागणार नाही. अण्णाभाऊंचे विचार आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि अण्णाभाऊ आज जर असते आणि आपण अण्णाभाऊंचे अनुयायी असू तर आपल्याला भारतीय संविधान वाचवणं आणि इथल्या देशातल्या फॅसिस्ट विचारांच्या विरोधात उभं राहणं हे आपल्याला साहित्य संमेलनाच्या निमित्तानं घ्यावं लागणार आहे. अण्णाभाऊंच्या संदर्भामध्ये या मान्यवरांनी सगळे मांडणी करणारच आहेत. अण्णाभाऊंच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना बोलवलेलं आहे आपण, आणि ते अण्णाभाऊंच्या जे वेगवेगळे पैलू आहेत त्या पैलूंच्या संदर्भामध्ये सुद्धा ते मांडणी करणार आहेत. आज या संमेलनाचे अध्यक्ष जे आहेत ते डॉक्टर विठ्ठल भंडारे. हे विठ्ठल भंडारे आमच्या अशा अध्यक्ष असतात की जे चळवळीत काम करतात, जे साहित्य लिहितात. आमचे अध्यक्ष म्हणजे येशीत बसून साहित्य लिहिणारे नाहीत, तर विठ्ठल भंडारे सर हे प्राध्यापक असल्यापासून म्हणजे प्रत्यक्ष चळवळीमध्ये काम करतायत. म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की जैविक बुद्धिजीवी, म्हणजे जे त्यांच्या तनामनामध्ये चळवळ आहे, जे रात्रंदिवस चळवळीचं काम करतायत आणि चळवळीचं काम करत असताना साहित्याची निर्मिती करतायत, असे आमचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांनी जवळपास 7 ते 8 पुस्तकं या महाराष्ट्रामध्ये लवजी साळवे असतील, मुक्ता साळवे असतील, बाबासाहेबांवरती लिहिलेले आहेत. असे डॉक्टर विठ्ठल भंडारे सर आमच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. आणि या सगळ्या मान्यवरांना की जे समतेचा विचार व्यवहार घेऊन जाणारे आहेत, अशा सर्वांना आपल्याला एकत्रित आपण आलेलो आहोत आणि अण्णाभाऊंच्या विचार व्यवहारावरती आपण या ठिकाणी काम करणार आहोत. शेवटी जाता जाता या ठिकाणी अण्णाभाऊंच्या अनुषंगानं अण्णाभाऊंचं जे एक वाक्य आहे तेवढं बोलतो. आपल्या उद्घाटन सत्राला आणि एकूण सगळ्याच प्रक्रियेला थोडासा उशीर झालेला आहे, त्यामुळे आजचं माझं जी भूमिका आहे ती थोडक्यातच उरकती घेणार आहे. तर आज अण्णाभाऊंच्या या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं अण्णाभाऊंनी जे साहित्यिकांच्या संदर्भातलं एक महत्वाचं वाक्य सांगितलेलं आहे तेवढं वाक्य सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. अण्णाभाऊ म्हणतात की जे हौशेने उपवास करतात, जे हौशेने उपवास करतात त्यांच्या साहित्यामध्ये विनोद असतो. अण्णाभाऊ म्हणतात जे हौशेने उपवास करतात त्यांच्या साहित्यामध्ये विनोद असतो, आणि जे परिस्थितीने उपवासी असतात, जे परिस्थितीने उपाशी असतात आणि ते जेव्हा साहित्य निर्माण करतात तेव्हा त्यांच्या साहित्यामध्ये ह्या क्रांतीच्या ठिणग्या असतात. आणि ह्या अण्णाभाऊंनी सांगितलेल्या क्रांतीच्या ठिणग्या की ज्या आपल्या शोषित वंचित कष्टकऱ्यांसाठी आपल्याला साहित्य संमेलनाच्या निमित्तानं पेटवावे लागतील. आणि अण्णाभाऊंचा विचार व्यवहार घेऊन, आपल्याला बाबासाहेबांचा विचार घेऊन, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या सगळ्या महामानवांचा विचाराला अनुसरून आपल्याला आताचा जो कालखंड आहे तो कालखंड अतिशय बिकट परिस्थिती या देशामध्ये चालू आहे. कदाचित पुढच्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशाची व्यवस्था कशी बदलेल हे सांगता येत नाही. म्हणून आपण साहित्य संमेलन असतील, शाहिरी जलसा असेल, या सगळ्या सांस्कृतिक क्षेत्राचा आपल्याला वापर करावा लागणार आहे. कारण सांस्कृतिक क्षेत्राची ताकद ही प्रचंड असते. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी वामनदादांना म्हटलं होतं की वामनदादा माझी 10 भाषणं परंतु तुमचं एकच गाणं महत्वाचं आहे, कारण त्या गाण्याचा प्रभाव हजारो लोकांवरती पडतो. असं सांस्कृतिक चळवळीचं महत्व त्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे. आणि जी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली ती संयुक्त महाराष्ट्र चळवळ लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागाळात पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. आणि असं एवढं मोठं दैदिप्यमान कामकाज असताना, त्यांचं साहित्य असताना, काम असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये केवळ जाती व्यवस्थेमुळे अण्णाभाऊंना डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे अण्णाभाऊंनी शोषित वंचित कष्टकरी स्त्रियांच्या बाजूने भूमिका घेतली त्यामुळे त्यांना डावलण्याचा प्रयत्न झालेला आहे. म्हणून पुन्हा एकदा अण्णाभाऊंच्या विचारांचा आपण सर्वजण मिळून जागर करूया असं या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि आजच्या अण्णाभाऊ साठे विशेष साहित्य संमेलनाची भूमिका या ठिकाणी थांबवतो. जय लवजी, जय भीम.